रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्याला आज भरपूर फेरे काढायचे होते. मित्रांनो, जर आपल्या आयडीला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलोचं एक बटन दाबा गरिबासाठी, एवढ्या कष्टासाठी. तर मित्रांनो, विषय असा होता, ह्या मथुरला आपण जो व्हिडिओमध्ये दिसतोय तो आदत सोन्या भाऊ गुलेंचा आदत आहे. त्याला आपण जनताचा डोस दिला होता, पूर्ण केस गळून जातात. आता हे तिसरी ते चौथी वेळ आहे त्याच्या आठवड्यात धुवायची. काय झालंय, पूर्णपणे स्किन त्याची ओके झाले, चमक यायला लागले, केस गळून गेल्या. डोस नक्कीच तुम्ही पण द्या, दिला नसेल तर डोसाचं नाव आहे फॅसमिन DS. एक बाटली देऊन टाकायची वासराला. नंतर ना हे व्हिडिओमध्ये दिसतंय ते वासरू आपल्याकडे आलेलं आहे साताऱ्यावरून, कुडाळवरून. मी बोललेलो तुम्हाला ते वासरू 8च दिवस झाला आहे आलेलं, फक्त पवनी आणि चालवणं झालंय. पण फेऱ्याला बघा कसं काय पळते वासरू, एक नंबर क्वालिटी. त्यानंतर हे वासरू बीडवरून आलेलं होतं, 1.5 महिना झाला आपल्याकडं. पण ह्याची गती वेगळीच आहे, तुम्ही बघू शकता. अगदी मोठ्या म्हणजे मैदानात हाणण्याजोगा आदत झालेला आहे. त्याला काय अजून आपण मैदानात हाणलेला नाही, त्याला लवकरच मालक मैदानात हाणतील. आणि नंतर ह्या व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही, ही इंदापूरचा राजा आलेला होता. पहिल्या फेऱ्याला त्याने आला तेव्हा काही गती लावली नव्हती, पण आता जवळजवळ महिना होत आलाय आपल्याकडं. वासरू व्यवस्थित पळते आता वरपर्यंत, जरा तोंडाला कमी आलं. आणि हे व्हिडिओमध्ये बघताय, हे काय झालं, सुट्टीला गाडी सिरकी होती, तिकडे गेली गुढीच्या तिकडे गाडी. पण गुढी एकदम शानी आहे मित्रांनो, परत त्याला खाली घेऊन आली बैलाला. बैल पण जरा सुरुवातीला दाबत होतं, वासरू काटाचं होतं. आणि नंतर तोंडाला जरा कमी आलं, पण खालनं पण वासरू जाते जोरामध्ये. ह्या वासरावर मला भरपूर काम करायला लागेल. तर मित्रांनो, पुढची व्हिडिओ कशावर बनवती मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आयडीला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.